जय हरी. एकादश स्कंध भाग 160. 13व्या अध्यायात सुरुवातीलाच नाथ महाराज आपल्याला सत्वगुणाची जोपासना या बाबतीत माहिती देत आहेत. ती अशी की सांख्यदर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती किंवा आत्मा आणि अनात्मा असे सगळ्या पदार्थांचे 2 विभाग केले आहेत. आत्म्याचे गुणधर्म प्रकृतीच्या गुणधर्माहून सर्वस्वी भिन्न असले तरी अविद्येपासून निर्माण होणाऱ्या अविवेकानं आत्मा प्रकृतीच्या तडाख्यात सापडतो. मूळ प्रकृती अव्यक्त असते. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या रूपानं ती व्यक्त होऊन आत्म्याला जीवदशा भोगायला लावते. या 3 गुणांपैकी तमोगुण आळस, निद्रा हे उत्पन्न करतो. रजोगुण इंद्रिय सुखाची अनिवार्य इच्छा उत्पन्न करतो. तर सत्वगुण ज्ञान ध्यानाची आवड उत्पन्न करून समाधानाचा मार्ग दाखवतो. सत्वबुद्धीनं अधर्माचा नाश होऊन देहबुद्धी क्षीण होते आणि हृदयस्थ पुरुषोत्तम प्रगट होतो. म्हणून कोणत्याही साधकाला रजतमाचा निराश करून सत्वगुणाची जोपासना करावीच लागते. नाथ महाराज सांगतात की आत्मा सच्चिदानंदमय आहे. पांढरी, मऊ आणि गोल या 3 गुणांची एकच साखर असते ना, त्याचप्रमाणे जे सत आहे तेच चित असतं आणि जे चित आहे तेच आनंदरूप असतं. आत्म्याचा हा आनंद प्रकृतीच्या गुणांनी झाकला जातो. म्हणून सत्वगुण वाढवून रज तम क्षीण केले म्हणजे सद्विद्या हाती लागते आणि मग आत्मस्वरूपाचा बोध होतो. रज आणि तम अंतःकरण अपवित्र करतात. क्रोध, लोभ, मोह यांनी मन भरून जातं आणि आत्मा जवळ असून दिसत नाही. सत्वगुण वाढला असता माणसाचं मन इंद्रिय भोगाविषयी उदासीन होतं आणि वासनांचे जे बंधन आहेत ते ढिल्ले पडते. मग असा मनुष्य आपली कर्मे अर्पणबुद्धीनं करतो. तो निरंतर भगवत चिंतन करतो आणि त्याच्या हृदयातच खरी भक्ती प्रगट होते. सात्विक माणसाचं मन स्वाभाविकपणे निवृत्तीकडे झुकतं आणि आपोआप वैराग्याची उपासना करतं. सत्वाची वाढ होण्यासाठी उपनिषदांचा भावार्थ ग्रहण करावा. पवित्र तीर्थामध्ये स्नान करावं. साधू पुरुषांचे चरणतीर्थ घ्यावे. सत्संगती करावी. पुण्यभूमीत वास करावा. एकांत सेवन करावा. म्हणजेच एकांतामध्ये राहावं, कारण लोकांतामध्ये मग विषयामध्ये आवड निर्माण होते आणि कितीही नाही म्हणलं तरी मग रज आणि तमाचा शिरकाव मनामध्ये होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्यांनी एकांत सेवन करावा. प्रसन्न अंतःकरणानं हरिकीर्तन श्रवण करावं. आता बघा नाथ महाराजांनी किती मेख घातली याच्यामध्ये. हरिकीर्तन श्रवण करावं असं नाही दिलं, तर काय सांगितलं? प्रसन्न अंतःकरणानं. कारण मनामध्ये जर प्रापंचिक विचार असतील, मनामध्ये जर इतरांबद्दलचं काही विचार सुरू असतील तर मग मन उदास होतं. कधीकधी वाईट विचार निर्माण होतात आणि मग त्या हरिकीर्तनाची गोडी खऱ्या अर्थाने लागत नाही. त्याच्यामध्ये मनच नसेल तर देहाने तिथे बसलं म्हणजे काय, दगड नुसता नेऊन ठेवल्यासारखं होईल ना ते. पण जर प्रसन्न अंतःकरणानं हरीचं कीर्तन ऐकलं तर ती भक्ती होईल, श्रवण भक्ती होईल आणि मग श्रवण भक्ती एकदा जर घडली तर मग पुढे आत्मनिवेदनापर्यंत जाण्याची त्याची शक्यता असते. म्हणून प्रसन्न अंतःकरणानं हरिकीर्तन श्रवण करावं. अत्यंत निष्काम कर्म करावं. लोकांवर उपकार करावा, पण त्याचं कर्तेपण स्वतःवर घेऊ नये. पोहोचलेल्या संतांचा अनुग्रह घ्यावा. आता पोहोचलेले संत म्हणजे आजकाल तर काय, कुणी माळी घालतात, जटा धारण करतात, वस्त्र त्या पद्धतीचे घालतात आणि स्वतःला संत महात्मे हरिभक्त वगैरे वगैरे म्हणतात. तर जे खऱ्या अर्थाने कृपाळू आहेत, ब्रह्मनिष्ठ आहे, श्रोत्रिय आहे, यांच्याच जवळ जावं. सद्गुरूंचं ध्यान करावं. आता ध्यानी मनी स्वप्नी सातत्याने सद्गुरूंचाच उपदेश आठवावा आणि त्यांची मूर्ती आठवावी. जर समजा ते देहरूपाने आत्ता नसतील तर त्यांच्या वाङ्मयांचा विचार करावा, त्यांच्या उपदेशाचा विचार करावा, त्यांनी दिलेल्या शिकवणीचा विचार करावा
आणि त्यांनी दिलेल्या मंत्राचा अहोरात्र जप करावा. मनाचे संकल्प विकल्प ठेचून टाकावेत. आता ठेचून टाकावेत म्हणजे बसता उठता अशा. आणि बघा हो, आपण सर्वसामान्य माणूस आहोत. आपण कितीही देवधर्म करतो म्हणालो तरी एक काही कालावधीपर्यंत आपण तिथे असतो, पण नंतर मात्र आपलं मन हे प्रपंचामध्ये गुरफटतं, चौफेर फिरतं. पण मग आपल्याला जर खऱ्या अर्थाने सिद्धावस्थेपर्यंत जायची इच्छा असेल तर आपल्याला ज्या ज्या क्षणाला प्रापंचिक विचार मनामध्ये येतात त्या त्या क्षणाला त्या विचारांना आपल्या गुरुमंत्राने ठेचायचं, गुरु उपदेशाने ठेचायचं. म्हणजे मग काय होतं की ते वर येतच नाहीत. निष्ठेच्या जोरावर मनाला भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि अखेर परब्रह्म ते मीच असा साक्षात्कार करून घ्यावा. आपल्याला नाही का दुसऱ्यांकडे बघण्याची फार सवय असते. तो कसा, ती कशी, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, हिची ओळख, त्याची ओळख. पण आपण कधी स्वतःची ओळख केली का? मी कोण कोठील कुठे, मज लागी जाणे, काय जगात घडले, मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे प्रश्न जर आपण सातत्याने रोजच्या रोज आपल्या स्वतःला विचारले तर मग आपल्याला अखेर परब्रह्म ते मीच असा साक्षात्कार करून घेता येतो. पण त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. सात्विक पदार्थाचं सेवन केलं असता सत्वगुण आपोआप वाढतो. तो वाढला की ईश्वरचिंतन घडतं आणि अशा चिंतनानं भक्ती उदय पावते आणि भक्तीतून ज्ञान आपोआप प्रगट होतं. सत्ववृद्धीनं भक्ती हाती लागली की मनुष्य ईश्वर चिंतनामध्ये रंगून जातो. तन मन धन आणि वाणी भजनामध्ये रंगल्यामुळं भक्तांचा कंठ भरून येतो. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात, अंगाला घाम येतो आणि देव भेटावा ही तळमळ त्याला लागते. अशा वेळी व्यालेली गाय जशी स्नेहभरीत होऊन आपल्या वासराला दूध देते ना, त्याचप्रमाणे भगवंत अत्यंत संतोष पाहून भक्तावर अनुग्रह करतो. त्या अनुग्रहामुळं भक्ताची अविद्या जळून जाते. आणि मग काय होतं तर काम, क्रोध, लोभ, मद, आशा, तृष्णा, आसक्ती, मोह ही सगळी जी अविद्या आहे ना, ती जी सगळी प्रजा आहे ना अविद्येची, ती तात्काळ नाहीशी होऊन काळाचं भान नाहीसं होतं आणि मग भक्त स्वस्वरूपात जाऊन स्थिर होतो. मग सत्वगुणाचा हा एवढा जर प्रताप असेल तर मग आपण कुणाचा सातत्याने ध्यास धरायचा? सत्वगुणाचा. मग एखादा म्हणेल रज आणि तमाचं काय बरं, त्याचं काहीच सांगितलं नाही आम्हाला. तर नाथ महाराज पुढे त्यांचंही वर्णन करतात की सत्वगुण अंतःकरण पवित्र करून जीवांचं बंधन तोडतो, तर रज आणि तम दोन्ही अंतःकरण दृश्यानं भरून आत्म्यापासून दूर नेतात. रजतमांनी व्यापलेलं जीवन अत्यंत भोगासक्त आणि अनेक अनुचित कर्मांनी भरलेलं असतं. चोरीच तर केली, इतकीच तर केली, लाच तर घेतली, इतकुशीच तर घेतली, व्यसन तर केलं, एकदाच तर केलं, हे असं होतं. आणि मग त्यात अधर्म उघड माथ्यानं करत करत तो वावरतो. कामवासना तृप्त करण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी हा असा म्हणजे रज आणि तमांनी परिपूर्ण असलेला मनुष्य वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. किंबहुना रजतमाचा विलास म्हणजे देहबुद्धीचे अनिर्बंध साम्राज्य होय. त्यामुळे काय काय वाईट घटना घडतात ते उद्याच्या भागात. जय हरी.